0% व्याजदराने पैसे दिल्यानंतर कर्ज फेडा, सारखं फुकट सारखं माफ कशाला हवं? अजित पवारांचं मोठं विधान, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून बोललो. अजितदादांच्या विधानामुळे वादाची शक्यता. दगाफटका झाल्यास फासावर जाण्यासही तयार. कर्जमाफीवरील आश्वासनावरून बच्चू कडूंचा इशारा. सरकारचा पैसा शेतकऱ्याकडे जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही, कडूंची भूमिका. शेतकरी संकटात असताना कर्जमाफीसाठी तारीख पे तारीखची गरज काय? समिती नेमून सरकारचा वेळ काढूपणा. शेतकऱ्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? विजय वडेट्टीवारांची टीका. मुंबईत उद्या विरोधकांचा विराट मोर्चा. मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार. पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत. हा फेक नरेटिव्ह करण्याचा प्रकार काहीही निष्पन्न होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार. मवियाच्या मोर्चावर उदय सामंतांची टीका. निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार. 2 दिवसात याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी. मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी. संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड. गर्दीत मिसळण्यावर निर्बंध. स्वतः ट्विट करत दिली माहिती. राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. संजय राऊतांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट. राऊतांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही प्रार्थना. पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीचं आंदोलन. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप. चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी. रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचा व्हिडिओ शेअर करत हल्ल्याचा आरोप. रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा. एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीमधील 2 रुपालींमध्ये वाद. माधवी खंडाळकर प्रकरणात रुपाली ठोंबरे आक्रमक. गुन्हा दाखल झाल्यानंतर खडक पोलिसांना जाब विचारला. अटक करा म्हणत पोलीस ठाण्यातच ठिय्या. एपीआय अमोल वाघमारेंकडून हिरो बनवण्याचा प्रयत्न. हा एन्काउंटर नसून हत्या. कोर्टात जाणार असल्याचा वकील नितीन सातपुतेंचा इशारा. तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करण्याची मागणी. रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं. केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता. 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन आहेरचा दावा. गुन्हे शाखेचा विशेष पथक तपास करणार. 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता. एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यावर मंत्री सामंतांचा आरोप. तर मुलाच्या सुटकेच्या उद्देशाने कारवाई, पण एन्काउंटर चुकीचा. केसरकरांची भूमिका. रोहित आर्याने अभिनेत्री रुचिता जाधवलाही एक प्रोजेक्टसाठी संपर्क केला होता. पोस्ट शेअर करत रुचिता जाधवची माहिती. पवईतील ओलीस नाट्य आर्यानं स्क्रिप्ट म्हणून रुचिताला सांगितलं. पवई किडनॅपिंग प्रकरणातील जखमी आजीसोबत एकनाथ शिंदेंचा व्हीसीद्वारे संवाद. आजीनं धाडस दाखवल्यामुळे 17 मुलं सुखरूप. शिंदेंकडून कौतुक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर. एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार. उद्या बिहारमध्ये जवळपास 6 ते 7 प्रचार सभा पार पडणार. राष्ट्रवादी शरद पवारांचा तर शिवसेना ठाकरेंचा पक्ष. सांगलीच्या तासगावात चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. मात्र भाजप हा कार्यकर्त्यांचा तसंच विचारांवर चालणारा पक्ष असल्याचंही विधान. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न. विनोबा भावेंच्या आश्रमात राहत असलेल्या खोलीची पोलिसांकडून पाहणी. काँग्रेसचा आरोप. सपकाळांनी गावदेवी पोलिसांना जाब विचारला. फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी गठीत करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे. पोलीस महासंचालकांना आदेश. महिला आयपीएसच्या नेतृत्वात एसआयटी असणार. अकोल्यात पीएम पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 ते 27 रुपये मदत मिळाल्याचा आरोप. तर शेतकऱ्यांना कमीत कमी 1004 रुपये नुकसान भरपाई दिली. कृषी विभागाने आरोप फेटाळले. जळगावच्या सराफ बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 1,500 रुपये तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ.